किती वर्ष झाली? 25, 30, 40? शक्य आहे, अगदी नक्कीच शक्य आहे. पण आठवणीतला ताजेपणा पाहिला की इतकी वर्ष झाली असतील यावर खरंच विश्वास बसत नाही. पण त्यावेळेस आपण सगळेच जण शाळेमध्ये होतो, त्यामुळे नक्कीच इतकी वर्ष झाली असतील. हो, त्याच काळाविषयी मी बोलतोय. त्या काळाविषयी मी बोलतोय ज्यावेळेस मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब हे सगळं तर दूरच, पण घराघरामध्ये टेलिफोन सुद्धा पोचलेला नव्हता. टेलिफोन असायचा पोस्टात. पोस्टातून घरी निरोप यायचा आणि मग पोस्टात जायला लागायचं आणि मग पुन्हा फोन यायचा आणि मग संपर्क प्रस्थापित व्हायचा ना. त्या काळाविषयी बोलतोय. त्या काळाविषयी बोलतोय ज्यावेळेस विकारी टीव्हीचा नंदादीप अजून घराघरामध्ये तेवायचा होता. त्या काळाविषयी बोलतोय. त्या काळाविषयी बोलतोय ज्यावेळेस सगळेजण दुपारी जेवायला बसले ना की एखादं छानसं गाणं, एखादी छानशी कथा, कादंबरी, एखादं छानसं नाटक किंवा देशाभिमान याच्यावर सखोलतेने चर्चा व्हायची, अभिरुची संपन्न व्हायची आणि मूल्य शिक्षणाच्या तासाची गरजच भासत नव्हती ना. त्या काळाविषयी बोलतोय मी. त्या काळाविषयी बोलतोय ज्यावेळेस 5 पैशाच्या आईस कॅन्डीमध्ये किंवा रावळगावमध्ये कमालीचं अप्रूप वाटायचं आणि समाधान नावाची चीज अजून इतिहास जमा व्हायची होती. त्या काळाविषयी बोलतोय. आणि त्या काळाविषयी बोलतोय की अगदी पुलंच्याच भाषेत सांगायचं ना तर मास्तरांना अजून कोणी सरच केलेलं नव्हतं. त्या काळाविषयी बोलतोय. अगदी अगदी त्या काळाविषयी बोलतोय. नमस्कार मंडळी. शोध कवितेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, हा एक कवितांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील पात्र, प्रसंग, कथानक, घटना या कशाचाही संबंध जर आपल्या वास्तव जीवनाशी आढळलाच तर तो कृपया एक निव्वळ योगायोग समजू नये. कारण या सगळ्याच कविता आपल्या सगळ्यांनाच लहानपणी शाळेमध्ये होत्या, त्यामुळे सगळ्यांच्या ओळखीच्या आहेतच, परिचयाच्या सुद्धा आहेत.
या सगळ्याच कविता सर्वकालीन आहेत आणि सर्वव्यापी आहेत. हो, अजून एक महत्वाची गोष्ट, हा कार्यक्रम जरी आम्ही सादर करत असलो ना, तरी हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. आणि म्हणूनच एखादी कविता आम्ही सादर करत असताना गुणगुणण्याचा मोह जर कोणाला झालाच, तर आज तरी आपल्यातला भिडस्तपणा जरा दूरच जाऊ दे. मी जरूर कविता गुणगुणायला हरकत नाही, जरूर कविता म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्यातला उत्स्फूर्तपणा हीच तुमच्यातली जिंदादिली आहे. तीच तुम्ही या कार्यक्रमाला दिलेली दाद आहे आणि खरं म्हणजे तेच आमच्या सगळ्यांचं यश आहे. चला तर मंडळी, आठवणीतल्या विसरून गेलेल्या कालखंडातल्या एका श्रीमंत प्रदेशाच्या सफरीला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या कुंदेंदू तुषारहार बदला, या शुभ्र वस्त्रावृता वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना पूर्वमनशाकं अश्वत्थं प्राहुराजं चंद्रांसि यस्य वर्णानि यस्यं वेदसवेदितः. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. भक्तिपंथेची जावे, माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य समाधान आहे. जय जय. आठवलं ना मंडळी, हे सगळं वातावरण अनुभवल्यावर तुम्हाला नक्की आठवली असेल ती म्हणजे तुमची शाळा. शाळा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते शाळेची वास्तू, मैदान किंवा पटांगण, तिथलं जंगल, जिम, घसरगुंडी आणि आपण जिथं शिकत होतो ना ते आपले वर्ग. शाळा म्हटलं ना की आठवतात शाळेतले शिक्षक, म्हणजे सर किंवा बाई, त्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी, त्यांनी आपल्याला केलेल्या शिक्षा, त्यांच्याविषयी वाटणारी भीती, त्यांना आपणच दिलेली टोपण नावं. पण काही शिक्षकांविषयी मात्र आपल्या मनात इतका आदर असायचा की रस्त्यातनं समोर नेताना दिसले तर रस्ता असून सुद्धा आपण जाऊन त्यांच्या पायाच पडणार. अगदी खरंय. पण या उलट काही शिक्षकांविषयी इतकी भीती वाटायची की रस्त्यातनं समोर नेताना दिसले तर आपण क्रॉस तरी करणार, नाहीतर मागच्या मागे. शाळा म्हटलं की आठवतात आपल्या मित्रमैत्रिणी. हो, त्यांच्याबरोबर शाळेत शिकताना काय धमाल केली होती नाही. अगदी खरंय. हा, त्यानंतर काही जण आपल्याला भेटत गेले, पण खरं सांगू, शाळेनंतरच्या आयुष्यात आजपर्यंत कितीतरी जण आपल्याला भेटले नाहीत. पण आठवणीच्या कप्प्यात त्यांचं स्थान मात्र नक्की. कोणी भेटलं तर संदर्भ हा येतोच. शाळा म्हणलं ना की आठवतात शाळेसमोर विकायला आलेल्या वस्तू, म्हणजे रायवळे, चण्यामण्याची बोरं, लाल चुटूक चिंचा. आताही अगदी तोंडाला पाणी सुटलं. आणि त्यावेळेस घरातना पैसे असे सहज मिळत नव्हते, त्यामुळे कधीतरी जेव्हा पैसे आपल्या हातात यायचे आणि या वस्तू मिळायच्या ना, त्यावेळेस कमालीची अपूर्वाई वाटायची, अप्रूप वाटायचं. हा, म्हणजे मोठं झाल्यावर आणि पैसे मिळायला लागल्यावर सगळ्यांनी या वस्तू अगदी किलो किलोनी विकत आणून खाल्ल्या. पण नाही, त्यावेळेस जेव्हा कधीतरी पैसे आपल्याला मिळायचे आणि या वस्तू हातात यायच्या ना, त्याची अपूर्वाई आज सुद्धा आठवणीच्या टप्प्यामध्ये तसूभरही कमी झालेली नाही. पण याही पेक्षा शाळा म्हटलं की नक्की आठवतात जोर जोराने म्हटलेल्या मराठी कविता. अगदी खरंय. मोठमोठ्या आवाजात, बाकावर ताल देत किंवा प्रसंगी दप्तर बडवून आनंदाने, उत्साहाने म्हटलेल्या मराठी कविता. आपलं बालपण या कवितांनी अगदी श्रीमंत करून टाकलं होतं. फक्त या श्रीमंतीची त्यावेळेस आपल्याला जाणीव नव्हती. नंतरच्या आयुष्यात एखाद दुसरी कविता भेटली आणि कमालीचा आनंद देऊन गेली. आता हेच बघा ना, पुढेच चालते नवागुती तू
दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी वनी विलसती बहु विविध वृक्ष चोहीकडे तयात मज चंदना समन एकही सापडे जयासन दिली फळे न कुसुमे हि दैवे जरी शरीर जिजबुनी जो तरी परोपकारा करी उलट करीचे सर्व गुणी साधे दृष्टी पडता सहज हे चित्त वेधे रूप नखऱ्या विण रुचिर कसे पाही डौल नसुनी बेडौल मुळी नाही क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी चुके पतही येऊनी स्मित दृष्टीला झापडी ज्याचे पल्लव मंगल प्रदक्षिणा छाया जयाची हरी गंधे युक्त फुले फळे ही असती ज्याची सुधेच्या परी वाटे चोरमणीय भूषण वनश्रीचे मुखीचे भला आम्रात्या पिकसे विता समसमा संयोग झाला एक तुतारी ध्यान जगाडी कुंतीन जीवी सप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घतीच्या त्या किंकारीने अशी तुतारी ध्यान जगाडी. आठवलं ना मंडळी, या सगळ्या कविता तुम्हाला नक्कीच आठवत असतील नाही? खरंच या कविता मनाला किती आनंद देतात ना. अहो आम्हाला माहिती आहे ना. खरं तर हा एक मौल्यवान खजिनाच, अगदी अलिबाबाच्या गुहेतल्या खजिन्यासारखा, तितकाच मौल्यवान आणि मोहवून टाकणारा. पण खुलजा सिमसिम वगैरे मंत्र नसल्यामुळे विस्मरणात गेलेला. आम्ही विचार केला की हा सारा खजिना आपणा सगळ्यांसाठी का खुला करू नये, कारण खुलजा सिमसिमचा मंत्र जो आम्हाला मिळालाय. आम्ही असा विचार करतच होतो आणि इतक्यात एक प्रसंग आमच्या वाचनात आला. त्याचं काय झालं की अमेरिकेत एक आजोबा आपल्या नातीला झोपवत होते. मनू झोप बरं आता, हे बघ खूप उशीर झालाय. आजोबा गाणं म्हणा ना. गाणं बरं म्हणतो, पण नंतर मात्र लगेच झोपलं पाहिजे. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. मी तुला माझ्या वेळची लहानपणची कविता म्हणून दाखवतो. या कवितेमध्ये तुझ्यासारखीच एक छोटीशी मुलगी आहे आणि तिला काय वाटतं, आजारी पडलं की किती छान, आजारी पडलं की शाळेला बुट्टी मारायला मिळते, दादा ताई सुद्धा आपलंच ऐकतात आणि आई बाबा सुद्धा ओरडत नाहीत. खरंच की आजोबा? त्याचीच ही कविता ऐक. पडू आजारी मौज हीच वाटे भारी, नकोच जाणे मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, मऊ मऊ गादी निजावयाला, चैनच सारी मौज हीच वाटे भारी. अय्या किती छान आहे कविता, आहे की नाही? आजोबा आम्ही पण तुमच्या बरोबर म्हणणार. बर बर म्हण म्हण. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. बरोबर. असं काय करतो आजोबा? म्हणू एक मिनिट, मला आठवत नाही, जरा एकच मिनिट. चैनच नाही, ते झालं नाही का? लवकर म्हणा ना पुढची कविता. म्हणू हे बघ, मला आत्ता आठवत नाही, मी उद्या नक्की म्हणेन, पण आत्ता झोप बरं, खूप उशीर झालाय की नाही. पण उद्या नक्की म्हणाल ना? अगदी नक्की म्हणेन. प्रॉमिस? प्रॉमिस. अहो नात कशी बशी झोपली, पण आजोबा मात्र रात्रभर बेचैन होते. शेवटी या कवितेकरता त्यांनी मुंबईला आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला फोन लावला. हॅलो. हॅलो. हां. हा भाग्यश्री आहे का? हो बोलतेय. कोण बोलतंय?
भाग्यश्री, मी महेश बोलतोय, महेश पाटणकर, अमेरिकेतनं बोलतोय. आठवलं का तुला? अरे महेश, हो म्हणजे काय? अरे पण आज कसं काय फोन केलास तू? अगं नाही, एक तसं काम होतं म्हणून मी फोन केला होता. हा बोल की. हे बघ, आपल्याला लहानपणी एक कविता होती बघ, कुठली रे? पडू आजारी मऊ जहीचं वाटे भरी. तुला आठवते का? आठवली साधारण, पण कविता? नाही म्हणजे याचे सगळे शब्द हवे होते म्हणून मी खरं फोन केला होता. म्हटलं तुझा कवितेचा व्यासंग आहे, तुझ्याकडे नक्की मिळेल तो. नाही बरोबर आहे तुझं, पण आता मला सगळे शब्द आठवत नाहीयेत रे. नाही का? एक काम करता येईल. हा, बोल ना. माझी मैत्रीण आहे, ती शाळेत शिकवायची. मी तिला विचारून बघते, हा. कदाचित आपल्याला तिच्याकडे सगळे शब्द मिळतील सुद्धा. चालेल चालेल. हो. हवं तर मी 2 दिवसांनी पुन्हा फोन करतो. हो चालेल, हरकत नाही. हा? हो, लक्षात ठेवा, पडू आजारी. हो हो, पडू आजारी. हा, काय म्हणालात? पडू आजारीचं काय झालं? पडू आजारीचा शोध आजोबांना किंवा इतरांना लागला की नाही याचा शोध आपणा सगळ्यांना कार्यक्रम संपेपर्यंत नक्कीच लागेल. अहो, पण ही कविता शोधता शोधता कवितांचा अनमोल खजिना आम्हाला गवसला. त्यातल्याच काही थोड्या कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. शाळेच्या अगदी सुरुवातीच्या काही वर्षात ही कविता आपण सगळेच जण शिकलो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्यात चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड वरे गाणे गाते, सुंदर वेलीची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. ही सुंदर कविता लिहिली आहे ग. पाटील यांनी. यातलं शेवटचं कडवं तर नितांत सुंदर आहे. की तुझे सुंदर जग तुझे किती तू सुंदर असशील, किती तू सुंदर शाळेत असताना कितीतरी निसर्ग कविता आपल्या सगळ्यांनाच होत्या. निसर्ग कविता म्हणल्यावर सगळ्यांनाच वेगवेगळ्या कवितांची आठवण होईल. कोणाला आठवेल हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. कोणाला दुसरी कुठली आठवेल. पण या सगळ्यामध्ये भारा तांबे यांनी लिहिलेली सायंकाळची शोभा सगळ्यांना आठवत होती. नवे नवे अहो चालीसकट पाठच होती. या कवितेमध्ये सायंकाळचा सूर्यप्रकाश, साळीचं वाऱ्यानी हालणारं शेत, रंगीबेरंगी फुलपाखरं, या सगळ्याचं अप्रतिम वर्णन आलंय. जणू काही शब्दचित्रच. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी, पूर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती काचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. अशी अच्छाला फुलं पाखरे, फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू की पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखाची गरगरती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. किती सुंदर चाल होती रे. अगदी खरं सांगायचं तर शाळेतल्या सगळ्या कविता लक्षात राहिल्या त्या उत्तमोत्तम चालींमुळे. पण हे जरी खरं असलं तरी काही कविता गद्य होत्या, म्हणजे ज्याला चाल नव्हती, आणि तरीसुद्धा सगळ्या लोकांच्या त्या पाठ होत्या. उदाहरणार्थ बालकवींची औदुंबर 8 ओळींची अगदी लहानशी कविता आहे, पण या कवितेमध्ये बालकवींनी रंगांची मुक्त उधळण केले आणि प्रत्येक रंगाला एक भावछटा आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. हॅलो. हॅलो, वंदना आहे का? हा, बोलतीये. कोण बोलतंय? वंदना भाग्यश्री बोलतेय. ओळखलास का? भाग्यश्री. अगं भाग्यश्री भागवत. ओ भाग्यश्री, अगं काय म्हणतीयस? किती दिवसांनी फोन केलास? कशी काय आहेस? अगं हो हो हो, मी मज्जेत आहे एकदम. पण आज एका खास कामासाठी फोन केलाय तुला. बोल ना, काय काम आहे? लहानपणी शाळेत असताना एक कविता होती आपल्याला, आठवते का बघ तुला? कुठली ग? पडू आजारी मौज हीच वाटे भारी. हा बरोबर, ही सगळी कविता हवी होती मला. मिळेल तुझ्याकडे? सगळी कविता कशा करता ग? अगो, या कवितेकरता अमेरिकेतून फोन आला होता मला. अगं काय सांगतेस? अमेरिकेतून कवितेकरता फोन आला होता? मग सांगतेय काय तुला? बर, तुला कवी किंवा कविता संग्रह असं काही सांगता येईल का? अगं म्हणजे शोधायला बरं पडेल. नाही, बरोबर आहे तुझं, पण त्यांनी तसं काही सांगितलं नाही आणि मी विचारायची विसरलेस बघ. ए पण बघ ना, मिळेल तुझ्याकडे कुठेतरी? मी प्रयत्न करते आणि मिळाली की तुला लगेच कळव. लगेच कळव. पडू आजारी. हो हो, पडू आजारी. नमस्कार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. नमस्कार. दीक्षित साहेब आहेत का? हो, मीच बोलतोय. आपण कोण बोलताय? मी वंदना जोगळेकर बोलतेय. अरे बोला मॅडम, आज कशी काय आठवण काढलीत आमची? जरा कामच तसं होतं तुमच्याकडे. हो हो, सांगा सांगा. लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता होती बघा, आठवते का तुम्हाला? हां. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. आठवतेय? पडू आजारी थोडीफार आठवू शकेल, पण का हो? अहो, या कवितेकरता माझ्या मैत्रिणीला अमेरिकेतनं फोन आला होता. खरं सांगताय? हो, मग मी म्हटलं तुमच्याकडे नक्की मिळेल म्हणून तुम्हाला फोन केला. नाही, आपल्याकडे 100% मिळेलच हो कविता. मग एक 15-20 मिनिटाचा वेळ देता, म्हणजे मी कविता शोधतो आणि लगेच तुम्हाला फोन करतो. तुम्ही फोन करताय का मी करू फोन? नाही नाही, मी नक्की करतो फोन. नक्की? हा हो हो. पडू आजारी. हो, पडू आजारी. मंडळी, पडू आजारीचा तर अंमल वाढत चाललाय. आता बघूयात पुढे काय होतं ते. यापुढची जी कविता ना, ती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना नक्की आठवत असेल, पाठ सुद्धा असेल. खबरदार जरा टाचा मारून. कवी आहेत आभा पाठक. प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांनी एका छोट्याशा मावळ्याला, त्याचं नाव आहे सावळ्या, त्याला असं सांगितलेलं असतं की हे बघ, या शिवेवरून मी परत येईपर्यंत कुठल्याही स्वाराला आत जाऊन देऊ नकोस. आणि कर्तव्य तत्पर असलेला सावळ्या इमाने इतबारे आपली जबाबदारी पार पाडत असतानाच वेश पालटून आलेले शिवाजी महाराजच त्याच्या पुढे उभे ठाकतात. अर्थातच तो त्यांना ओळखू शकत नाही आणि म्हणूनच खुद्द शिवाजी महाराजांनाच तो ठणकावून सांगतो, खबरदार जर टाच मारुनी जाला पुढे चिंधड्या, उडविन राई राई वढ्या. पुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे. लगाम खेचा हा घोडीचा रावटांगटा
जाऊन मोठेचे ते पाणी धरावे तुवा, कशाला ताठा तुझ हा हवा. मुठीत ज्याच्या मूठ दिसेही खडगाची तो बरे, वीर तू समजलास काय रे. थोर मारिसी अशा पढाया पराक्रमाच्या जरी, कुठे तव भाला वरची तरी. हे खडगाचे बग पाते किती चमकते, अणकुची दार अति भाल्याचे टोकते. या पुढे तुझी वत हिम्मत का राहते, खबरदार जर पाऊल पुढे टाकशील चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. आपण मोठे दाढी वाले आहा वीर पायकी, किती ते आम्हाला ठाऊकी. तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हा माहिती नका, दाविता फुशार की का फुका. तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी, आमुच्या शिवबाने भररणी. असे इमानीचे लाट्यांचे कडे, हुकमाविण त्यांच्या समजायाचे पुढे. देईन न जाऊ शूरवीर फाकडे, पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे, स्वार परिमनी हळू का हसे. त्या बाळाच्या नयनी चमके पाणी द्वेषामुळे, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले. चंद्र दिसे एक जणू दुसरा, तपतो रवी कातर, ऐका शिवबाचे हे स्वर. आहेस इमानी माझा चेला खरा, सलई नाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा, खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. उडविन राई राई एवढ्या. उडविन राई राई एवढ्या. केशव कुमार म्हणजेच प्र के आत्रे यांची एक कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. आजीच्या जवळ घड्याळ नसतानाही ती सगळ्या गोष्टी वेळेवर कशा करते, इतकंच नाही तर तिथीवारी अचूकतेने लक्षात कसं ठेवते याचं कवीला आश्चर्य पडलंय. ऐकूयात आजीचं घड्याळ. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक. त्याची टिक टिक चालते न कधीही, आहे मुके वाटते. किल्ली देईन त्यासती कधीतरी, ते सारखे चालते. अभ्यासास उठी व आज मजला, आजी पहाटे तरी. जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे, रात्री बिछाण्यावरी. 5:30 ही वाजतात न कुठे, तो हाक ये नेमकी. झांजर जाहले अरवला, तो कोंबडा उठकी. ताईची करण्यास जम्मत तसे, बाबू सवे भांडता. जाई संपुनिया सकाळ नमुळी, पत्ता कधी लागता. आली पोटीवरी उन्हे बघ म्हणे, आजी 10 वाजले. जा झालं कर
वाजतो घणघणा घंटा ध्वनी आदळे येळाच्या अगदी भरात घडुनी जाता आम्ही अंगणी हो केव्हा तिन्ही सांज पेन समजे आजी परी आतुनी बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागण ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी नये ऐकता अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे सापडा लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा सांगे वेळ कशाच वार कितीही आजी घड्याळा तुम्ही थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी मौजेचे असले घड्याळ दडुनी ओठे तिने ठेविले गाठोडे पडताळ शोधून तिचे आलो तरी ना मिळे. कविता कशावर होऊ शकते? खरं म्हणजे कविता कशावरही होऊ शकते. हां, कवी मात्र सिद्धास्त हवा. दा दी फफे यांनी एक कविता लिहिली होती. शीर्षक होतं पोस्टमन. हा पोस्टमन दिसतो कसा, तो गावात येतो कसा, तो माडी म्हणजे जिना भराभरा चढून वरती जातो कसा, तो मनी ऑर्डरिंगचं वाटप करत असतो, त्यामुळे याच्याकडे खूप पैसे असणार म्हणून लहान मुलांना तो श्रीमंत माणूस वाटतो, असं एक मजेचं वर्णन या कवितेत आलं आहे. तशी ही कविता विलक्षणच म्हणली पाहिजे, कारण या एकाच कवितेमध्ये 4 वृत्त आहेत. दिंडी, मालिनी, वसंत तिलका आणि भुजंग प्रयात. आपण सगळेजण वृत्त शाळेत शिकलो आणि तिथेच ती विसरलो. त्यावेळेस या वृत्ताने आपल्याला सगळ्यांना खूप छळलं होतं. म्हणजे परीक्षेला वृत्त आहे हेच अधिक धक्कादायक वृत्त होतं. या एकाच कवितेत 4 वृत्त असल्यामुळे 4 वेगवेगळ्या चाली ऐकायला मिळतात. ऐकूयात पोस्टमन. पायी दुमान चढवून सुरेख खाकी बांधी रुमाल तसला आपुले ही डोकी घालून कोट मग तो कमरे सपट्टा सर्वात पोस्टमन हा उपयुक्त मोठा किती पत्रे हो असती आज पाशी कुठे कवणाची माहिती तयाशी क्रमे लावून फिरण्यास तो निघाला मोद वाटे पाहुनी दूर त्याला झरझर पथ चाले सारखा नित्य नेमे घरी घरी शिरुनिया मारी हा काही नामे कवणही कुठला तो माहिती त्यास वाडी धड धड चढुनिया जातसे उंच माडी कधी पार्सले घेऊनी हाच येई मनी ऑर्डरी हाक मारून देई कधी त्यास येईन पैशास तोटा गमे हा मुलांना धनी फार मोठा कुणा राव साहेब बोले बघून कुणा भाऊ नाना म्हणे तो हसून कळे त्यास माणूस किसान मोठा विचारा तयाला तुम्ही आडवाटा नसे आडकाठी कुठेही तयास प्रधाना घरीही पहाचाय खास दयाचे मुळे पोचती वर्तमाने जगी राहता येई लोका सुखाने. ग.ल. ठोकळ यांची एक कविता होती, भिकारीण. प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे. एक भिकारीण भीक मागते.
पण स्वतःसाठी नाही बरं, तिच्या तान्ह्या बाळासाठी. गेल्या 3 दिवसापासून तिला कोणी खायलाच दिलेलं नाही. भुकेनी तिचा जीव अत्यंत व्याकुळ झालाय. या कवितेचा शेवट ऐकून अंगावर तर काटाच येतो. भिकारीण की वय उद्या काही घाला हो भिक्षामाई. हे ऊन किती कडक तापते बाई, अंगाची फुटते लाही. या 3 दिवसांपासून खाया काही शीतही मिळाले नाही. मी कितीतरी फिरले दारू दार, कडेवर घेऊन पोर. कंठात गुंतले प्राण, झाला जीव हैराण. भीक मागण्याला त्राण, काहीच बरे आता उरले नाही. घाला हो भिक्षामाई, घाला हो भिक्षामाई. ज्या दिवशी हे कुंकू माझे पुसले, माझा आभाळ उघडे पडले. 2 महिन्यांचे सवे घेऊन बाळ, वडवडले राम माळ. मी आजवरी वाचविले बाळाला, मी आजवरी वाचविले बाळाला. चिंचेचा खाऊन पाला. पण आता फुटे ना पाना, वाचवा लाडका ताना. याची दैना, तुटे काळी माझे भाई. गाना हो भिक्षामाई, गाना. 2 दिवसांचा शिया बाळाला तुकडा चालेल, चालेल आम्हाला वाडा. तो जाऊन या बाळाला भरविना, मांडीवर मग निजविना. का का माई हो, का का अशा लाविता दार. नाही मी पुन्हा येणार, नाही मी पुन्हा येणार, नाही मी पुन्हा येणार. बाळा चल पुढे ती जाऊ, केविल वाणे नच पाहू. हा मुकाच घे तुझं खाऊ. चल चल भीक आता आपण मागायाला, देवाच्या जाऊ घराला, देवाच्या जाऊ घराला. हॅलो, हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय? हो. दीक्षित साहेब आहेत का? नाही, ते बाहेर गेलेत. आपण कोण बोलताय? मी वंदना जोगळेकर बोलते. अच्छा, वंदना जोगळेकर म्हणजे पडवाजरी आल्या का? हो. दीक्षित साहेब म्हणाले होते की 15-20 मिनिटात कविता मिळाल्यावर फोन करतो. त्यांनी केला नाही फोन, म्हणून मीच केला. कविता मिळाली आहे का? नाही, आमच्या संदर्भ विभागातल्या आम्ही सर्वच कवितांचा अगदी कसून शोध घेतोय. तुम्हाला कवी किंवा कविता संग्रह माहितीये का? म्हणजे शोधायला सोपं जाईल ना. नाही ना, म्हणूनच म्हटलं तुमच्याकडे नक्की मिळेल, म्हणून तुम्हाला फोन केला. हो, कविता नक्की मिळेल आणि कविता मिळाली की मी तुम्हाला लगेच फोन करते. नक्की कळवा. पडू आजारी. हो, पडू आजारी. हॅलो, सार्वजनिक वाचनालय नाशिक. विजय केळकर आहेत का तिकडे? बोलतोय. केळकर साहेब, दीक्षित बोलतोय. कवितेचं काय झालं? अरे धनंजय, कवितेचा शोध सुरू आहे. फक्त मला एक तुझ्याकडे छोटी मदत हवी होती. सांग. मला कवीचं नाव सांग ना बाबा. अरे कवीचं नाव, कविता संग्रह काही माहित नाही. पण एक थांब ना, कुणीतरी म्हटलं की भानुदास या नावाने कविता आहे. बस नावाने नाही आठवण, पण टोपण नाव होतं का रे मध्ये? असू शकेल बाबा. बरं, मी त्याही अनुषंगाने बघतो आणि कविता मिळाली की लगेच तुला कळवतो मी. नक्की? अगदी नक्की कळवतो. विसरू नको. नाही, अगदी जरूर. पडू आजारी. हो, पडू आजारी.
ऋतू बरवा. ऋतू हिरवा ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा. ऋतू हिरवा ऋतू बरवा, मन भावन हा श्रावण. प्रिय साजण हा श्रावण. भिजवी तन भिजवी मन, भिजवी मन. खरंच काय सुंदर कल्पना नाही. अहो ह्याच कवितेत पुढे शांताबाईंनी इंद्रधनुष्याचं तर इतकं अप्रतिम वर्णन केलंय. त्या म्हणतात, नभी उमटे इंद्रधनु, मदनाचे चाप जणू. गगनाशी धरणीचा जुळवीत असे सहज दुवा. ऋतू हिरवा ऋतू बरवा. खरंच पावसाच्या मोहात पडला नाही असा कवीच होणे नाही, नाही का? पण तरी सुद्धा काही काही समीकरणं आपल्या डोक्यात अगदी घट्ट असतात. म्हणजे हे बघा हा, श्रावण महिना त्याच्यावरची निसर्ग कविता म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते. बालकवींची आपल्या सगळ्यांची आवडती कविता श्रावण मासी. आपण शाळेत असताना आओ बच्चोची चाल जवळजवळ सगळ्या कवितांना अगदी फिट्ट बसायची नाही. तशी श्रावण मासीला श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ ताके चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पिंपी ऊन पडे. पण ही कविता ही त्या काळी दंड चालींमध्ये गायली जायची. त्यातल्याच एका वृंदावनी सारंग या रागाच्या जवळच्या अतिशय नादमधुर अशा चालीत आम्ही आपल्या समोर सादर करतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ ताके चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पिंपी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो, झाला सा सूर्यास्त वाटतो सांजा हा. तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठतीवरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्वन भावर होय रे किले, सुंदरतेचे रूप महा. कला कमाला उरता भासे, कल्पसुमांची माळ चित्ते, उतरून येती अवनीवरती, प्रभगोलचिती एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. किल्ला रेती चलती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायक यांचा श्रावण महिमा येत सुरे. सुवर्ण चंपक फुलला रम्य केवळा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शनाधिपती ललना हर्षमाई हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत. शाळेत असताना काही काही लहान लहान कविता आपल्याला होत्या. म्हणजे 4 ओळींची कविता, 8 ओळींची कविता. गमा वैद्यांची अगदी एक छोटीशी कविता आहे. किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो सारा पाणी. किती मऊ मऊ गे अंग लागते आता, मारेना कोणाला खार. किची शिंगे सुंदर दोन, हे मोठे मोठे कान. शेपटी कितीही छान, जरी काळी दूध पांढरे
देई लागते गोडते ताई किती दिसते ही कपिला गोजिरवाणी मी देतो सारा या कवितेची आठवण झाली कारण असंच कपिलेचं वर्णन अजून एका वेगळ्या कवितेत आहे. कृपा निकंबांच्या ह्या कवितेमध्ये मात्र माहेरीच्या आठवणींनी व्याकुळ झालेली एक मुलगी आहे. माहेर म्हणलं की अर्थातच तिला आठवतं आपलं घर, आजूबाजूचा निसर्ग, परिसर. तिला आठवतो गोठा, गोठ्यातली कपिला, तिची खोडकर नंदा. तिला आठवतो अंगणात पडलेला पारिजातकाचा सडा, वेली, झाडं आणि झाडामध्ये पिंगा घालणारा वारा. या वाऱ्यालाच ती निरोप्या बनवते आणि म्हणते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. इकडे येऊन खूप दिवस झाले. घरी सगळेजण कसे असतील? आई कशी असेल? भाऊ कसा असेल? माझी काळजी करत असतील का? हे वाऱ्या, माझं एक काम कर ना. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. आपण जिथं असतो तिथलं सुख त्यावेळेस कळत नाहीत म्हणतात. अगदी खरंय. इकडे सासरी आल्यावर माहेरचं ते सुख समजतंय. ते दिवस नुसते आठवले तरी कालवा कालव होतीये. विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकडे जाग शेव ओला चिंब होतो. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. माझं माहेर म्हटलं की आठवते आमची कपिला, तिची गोंडस नंदा, आमचा परसबाग, पारिजातकाचं झाड. काळ्या कपिलेची नंदा खोडकर भार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार. परसात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुल वेचायला नेशील तू गडे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. आमची नंदा मला पाहिलं रे पाहिलं की मला बिलगायची. मी रोज सकाळी तिला भेटून पारिजातकाकडे जायची. पारिजातकाची फुलं गोळा करून ती ओच्यात घेऊन कपिलेचं दूध घेऊन घरात जायची. तेव्हा आई म्हणायची, ये हो, तुझ्यासाठी सांदणं केलंय, पानगी केलीये, हे केलंय, ते केलंय. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय.
कपिला आणि माहेर यांचं नातं काहीतरी अतूटच दिसतं नाही. बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेत असा एक उल्लेख केलेला आहे. त्या म्हणतात, माझ्या कपिलेची पाठ, माझ्या कपिलेची पाठ, जशी माहेरची वाट. माहेर या विषयावर तर त्यांनी असंख्य कविता लिहिल्या आहेत. हीच त्यांची कविता बघा. पायी लागती चटुके, पायी लागती चटुके, रस्ता तापी सनी लाल. पायी लागती चटुके, रस्ता तापी सनी लाल. माझ्या माहेरची वाट, मले वाटे मखमल. आणि अशा बहिणाबाईंना जर कोणी माहेराविषयी खोचक प्रश्न विचारला तर त्या काय करतील? माहेरची खरी महती सांगणारी ही त्यांची कविता बघूयात. योगी आणि सासूरवाशी. कुठे देव कुठे, भरी सनी जोरला. अरे उरी सन माझ्या माहेरात सामावला. बसलो मी देव ध्यानी, काय मधी हे संकट. ए बाई, बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. अरे नागले डोहाये, सांगे शेतातली माटी. गाते माहेराच गान, लेक येईन रे पोटी. माझं माहेर माहेर, हं? माझं माहेर माहेर, सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरून आली सासर आले कशासाठी? माहेरून आले सासर आले कशासाठी? देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी होतं ना मार्मिक उत्तर. केशवकुमारांचीच अजून एक कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. शीर्षक आहे खाली आणि वर. एक हमाल कष्टकरी माणूस दिवसभर थकून भागून रस्त्याच्या कडेला शांतपणे झोपलाय. त्याला कशाचीच शुद्ध नाहीये. तर दुसरीकडे लक्ष्मीचा लाल म्हणजे श्रीमंत माणूस सर्व सुखसोयींनी युक्त अशा 7 मजल्याच्या हवेलीत झोपलाय. अहो झोपला कसला, पडलाय. त्याला झोपच येत नाहीये. पाहूयात खाली आणि वर. उंच पाटी पालथी उषा खाली, हात दोन्ही आडवे कपाळी. फरसबंदीची शेज गार गार, शांत घोरत पसरला वर मजूर. मार्गी चालला होता खडखडाट, तसा लोकांचा वृक्ष गजबजाट. वरती झगमगता बिजलीचा उजेड, तरी त्याला झोप लागली गाढ. घाम निढळावर जरी टवरलेला, अंगी कुडताही भिजून चिंब झाला. कुशीवरही एवढा तरी वळेना, दीर्घ सुस्कारा मुखातून निघेना. धूळ कचरा खालती साचलेला, तसा थुक्याचा सडाही सांडलेला. घाण यावी परी त्याजला कुठून, अहो घाण यावी परी त्याजला कुठून. कुठे होते निद्रेत त्यास भान. काम त्याचे संपले दिवस जाता, उद्याची तर त्याजला नसे चिंता. नसे आता तो कुणाचा हमाल, निजे राजा सम मोकळा खुशाल. नसे आता तो कुणाचा हमाल, निजे राजा सम मोकळा खुशाल. हा हमाल माणूस पण झोप मात्र राजासारखी घेतोय. आता बघूयात राजासारख्या महालात राहणारा लक्ष्मीचा लाल. 7 मजल्यांची पलीकडे हवेली, दीप शृंगारे सुबक सजविलेली. उंच वरती
सज्जात सौधभागी लाल लक्ष्मीचा पहुडला पलंगी. परांची वर मऊ मऊ बिछाईत, अहो रेशमाच्या गिरद्याही लुसलुशीत. शुभ्र पडदे जाळीचे भोवताली, झालरीही लोंबती छताखाली. भरे वाळ्याचा चहूकडे सुगंध, जळे शेजारी श्यामदान मंद. हिरे पंखा करकरा कोपर्यात, हवा खेळतसे थंडगार आत. झोप येईना तरी बिचाऱ्याला, कान लागे डोळ्यासमोरी डोळा. कुशीवरती वळतसे मधमधून, आणि सोडीतसे श्वास तळमळून. कुठे गुंगी लागते जराशात, तोच तचकुनी तो बसे उठुनी ताठ. बघे डोळे फाडून भोवताली, दृष्टी मिटुनी मग पडे पुन्हा खाली. दिवस टळलेला बरा त्यास वाटे, उद्या स्मरता परी पूर आत फाटे. जरी असला भोवताली महाल, तरी चिंतेचा आत तो हमाल. जरी असला भोवताली महाल, तरी चिंतेचा आत तो हमाल. हॅलो, हा वंदना का? हा बोलतीये. अगं भाग्यश्री बोलतेय. बोल भाग्यश्री. ए काय झालं पुढं आजारीचं? काही लागला का शोध? अगं मी इतक्या जणांना विचारलंय, सगळ्यांना ती कविता आठवतीये आणि पहिल्या 2 ओळी, पण पुढची कविता आठवत नाही, असंच ना? अगं हो ना. अगं मी पण ज्यांना ज्यांना फोन करते ना, सगळे जण असंच सांगतायत. अगं हो, आता काय करायचं? तू शोध चालू ठेव तरी सुद्धा. अगं आता ती सापडल्याशिवाय मलाही चैन पडायचं नाही बाई. आणि सापडली की मला लगेच कळ. हो हो, तुला लगेच कळवते. अच्छा अच्छा. हॅलो. हॅलो. हा अजय का? हो मीच बोलतोय. कोण बोलतोय? अरे मी वंदना बोलतेय, वंदना जोगळेकर. ओळखलंस का? हा वंदना. अगं बोल ना, काय म्हणतेस? अरे जरा काम होतं तुझ्याकडे. हा बोल बोल. लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता होती बघ, बहुतेक तूच म्हणायचास वर्गात ती. मी म्हणायचो? हो. कुठली? पडू आजारी मौज हीच वाटे भारी. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. हा. वा, ही सगळीच्या सगळी कविता माझी. अरे, अरे, काय सांगतोय? म्हणजे 6 महिने झाले आम्ही इतके जण माझा शोध आवाज- करतोय. अगदी काखेत पण कळसा आणि मी- गावाला वळसा म्हणतात तर तो असंच बघ. हा बरं, आता मग कुठे कधी येऊ? नाही मी जरा बोलू का? बोल ना. नाही म्हणजे पडू आजारी मौज हीच वाटे भारी, ही हा. कविता सगळीच्या सगळी माझी लहानपणी पाठ होती. होती हा. म्हणजे आता नाही. नाही, आता नाही म्हणजे काय, माझा आवाज खूप चांगला होता ना. अरे. हा त्यामुळे सगळेजण मलाच म्हणायला सांगायचे. अरे, हॅलो. आपोआपच पाठ झाली होती कविता. अरे, आमंत्रणाची लांब अरे हॅलो, हा. आता जरा मी बोलू. हो बोल की. अरे खूप जण ह्या कवितेचा आत्ता शोध घ्यायचा प्रयत्न करतायत. आत्ता? हो, जरा आठवायचा प्रयत्न कर आणि चुकून आठवली तर मला प्लीज कळव. नाही पण म्हणजे प्लीज कळव. काय लोक असतात स्वतःचाच घोडं दामटवतात पुढे. हा म्हणे मलाच म्हणायला सांगायचं. हो कमाल आहे. लहानपणची कविता आत्ता कशी आठवणार? आता म्हणजे काल काय केलं ते आज आठवत नाही. अरे लहानपण तू वंदना काहीतरी विचारून टेन्शन द्यायचं. लहानपणी आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की शाळेत जायला आवडतं का, म्हणजे खरं उत्तर नाहीच, नाही का? ह्याच विषयावर ना. गम लिमये यांनी एक सुंदर कविता लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे शाळेचा रस्ता. शाळेच्या रस्त्यावर जाताना कितीतरी प्रलोभनं असतात. सुंदर सुंदर प्राणी, रंगीबेरंगी पक्षी, तसंच झाडं, वेली. आणि हे सगळे बघत कसा वेळ जातो हे कळतच नाही. पण काय करणार, शाळेला उशीर नको व्हायला म्हणून आम्हाला तडक निघायला लागते. शाळेस रोज जाताना मज विघ्ने येती नाना. शाळेस रोज जाताना मज विघ्ने येती नाना. शाळेस रोज जाताना मज विघ्ने येती नाना. किती पक्षी गाती गाणी, झाडावरी म्हणती बसूनी. ये मुला खेळूया मिळूनी. परी उशीर टाळायाला मी निघे तडक शाळेला. टोळ कसे
सुंदर चाल आहे नाही? समजा ही चाल चित्रपटसृष्टीत आली असती तर? नवे नवे आलेली आहेच, हिंदी चित्रपटसृष्टीत आली आहे. म्हणजे आम्हाला आपलं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही बघा बरं. चित्रपटाचं नाव आहे अलबेला. मेरे दिल की घडी कर टिक 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 ओ बजे रात के 12. मज विघ्ने येती नाना, शाळेस रोज जाताना. हाय तेरी याद ने मारा, खामोश माना सोए. एक मेरा ही दिल रोए, एक मेरा ही दिल रोए. खामोश माना सोए, एक मेरा ही दिल रोए, एक मेरा ही दिल रोए. और दिल पर तीर चलाए, और दिल पर तीर चलाए. एक झिलमिल करता तारा, मज विघ्ने येती नाना. शाळेस रोज जाताना. हाय तेरी याद ने मारा. मंडळी ही फक्त गंमत बरं का. म्हणजे असंच झालं असेल असं नक्की काही सांगता येत नाही, कारण चालींवरून चाली सुचू शकतात. आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. माधव ज्युलियन यांचं नाव आपण ऐकलं नाही असं कसं बरं होईल? माधव ज्युलियन म्हणजे माधव त्र्यंबक पटवर्धन. त्यांची एक सुंदर कविता आहे, आमूचे घर. यामध्ये घराचं वर्णन आहेच, आजूबाजूचा निसर्ग परिसराचं वर्णन आहेच, पण यामध्ये घरातल्या संस्कृतीची गंमत आहे, त्याच्या वातावरणाची सगळी कमाल आहे. म्हणजे घरातली लहान मुलं, त्यांच्यातली भातुकली, त्यांची होणारी भांडणं, असं गमतीदार वर्णन आलेलं आहे. एकच आहे, यातला शेवट आपल्याला अस्वस्थ करून टाकतो. आमूचे घर. आमूचे घर छान, शेजारी वाहे ओढा. कागदी होड्या सोडा दूर जाती. चतुर नव्हे तर अभ्रकी पंखांचे ते. विमान उडे तेथे पुन्हा माझी. उथळ वाहे पाणी नितळ थंडगार. नाचता त्यात फार मौज वाटे. पाहून अंग ओले भरते रागे आई. मागून देई काही खाऊ गोड. आमचे घर छान परसू लांब रुंद. मोगरा जाई कुंद फुलतात. ओबरे झेंडूतील मागतो सदा बाळ. झेंडूचा महाकाळ खोड कर. अडुळशाची फुले देतात थेंब गोड. करीतो गोड तोंड मुलांचे तो. सोलून गोड फळ पाण्यात धुता साप. बर्फ हो आपोआप काचे वाणी. आमूचे घर छान म्हणती आम्हा द्वार. करीती परी लाड बाबाई. अंगणी सारवल्या खडूले काढू शिडी. लंगडी चढो वडी खेळायला. घरात जिन्या खाली ताईचे घर फुल. खड्यांची थंड चूल पकवान दे. भांडून केव्हा केव्हा म्हणतो जापू गडी. लागे ना परी घडी एक व्हाया. आमूचे घर सार आता ते कोठे. बाल्याचे हे भूकेले मन पुसे. कुसुमाग्रज
म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची एक कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. कविता गद्यच आहे आणि तरी सुद्धा ती मनात घर करून बसली. प्रसंग असा आहे, गावात नुकताच पूर येऊन गेलाय. या विद्यार्थ्याच्या घरात जे काय होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलंय. म्हणजे कपडे लत्ते सामान सुमान भांडी कुंडी तर गेलीच, पण मुलं सुद्धा. त्याची बायको कशी बशी वाचलीये. तो आयुष्यातून पार उद्ध्वस्त झालाय, मनाने पार खचून गेलाय. घरात सगळीकडे चिखल चिखल झालाय. तो परिस्थिती समोर अगतिक झालाय. पण त्याला पुन्हा उभं राहायचंय. कोणाचा तरी आधार हवा म्हणून त्याचे सर, ज्यांच्याविषयी त्याला नितांत आदर आहे, अशा सरांकडे तो येतो. पाहूयात कणा. सर, ओळखलं का सर मला? ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर थांबला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती कशी जाईल. बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं ते सगळं गेलं. प्रसाद बनून पापण्यामध्ये थोडं पाणी ठेवलं. कारभारणीला घेऊन संगे सरता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात हसत बोलला. पैसे नको सर, पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार. पण मोडला नाही कणा. सर, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात. कोणाचा आधार मिळाला तर कितीही संकट येऊ, शेवटपर्यंत लढण्याचं बळ मिळतं नाही. 9 सप्टेंबर 1969 नाशिकला महापूर आला होता. तेव्हा कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता. संत तुकडोजी महाराज अप्रतिम काव्य करत हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांची एक कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. राजाच्या महालातही जी सुख कधी मिळणार नाहीत, ती माझ्या या झोपडीत किती सहजपणे उपलब्ध होतात हे अत्यंत प्रासादिकपणे त्यांनी सांगितलंय. थोडक्यात समाधानात सुख मानावं हेच ते सांगतात. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारा
हातात या महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. हॅलो. हॅलो, हा श्रुती का? हो, कोण बोलताय? श्रुती, अगं भाग्यश्री बोलते. हा, बोल भाग्यश्री. ए, काय झालं पडू आजारीचं? काही लागला का ग शोध? अगं नाही ना, पडू आजारीचा शोध घेता घेता मी आजारी पडते का काय असं वाटायला लागलंय आता. खरंच खरंच आता असं वाटायला लागलंय. अगं परवा काय झालं, मी एका बाईंकडे गेलेले, त्या मला म्हणाल्या, अहो माझ्या सासूबाई ना पूर्ण येत होती. काय? अहो तुमची पडू आजारी कविता. हो हो का? मग नाही ना. नाही नाही म्हणजे? अहो त्या गेल्या ना. अरे देवा. काय काय एक एक विलक्षण अनुभव येतात नाही. हो ना. हे पण तरी सुद्धा तू शोध चालू ठेव बर का. हो हो, कविता मिळाली की मी तुला नक्की फोन करते. हा, चालेल. अच्छा अच्छा. मंडळी, आणि पडू आजारीचा शोध चालूच होता. 6 महिने झाले. अमेरिकेतनं शोध चालू झाला, मग मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि अन्य काही गावांमध्ये हा शोध चालू झाला. अगदी खरं सांगायचं ना तर या शोधामध्ये किती लोक सामील झाले होते हे सांगणं सर्वस्वी अशक्य आहे. पण कविता मात्र मिळतच नव्हती. आणि कविता मिळणार कशी तुम्ही तरी मला सांगा. कारण कवी माहीत नाहीत, कविता संग्रह माहीत नाहीत. मुळात कविता संग्रह त्यावेळेस प्रकाशितच होत नव्हते. कविता छापली जायची ती नवयुग वाचनमाला किंवा चित्रमय जगतच्या अंकांमधनं. त्यामुळे ते अंक जे उपलब्ध होते ना ते सगळे चाळून झाले, पण कविता काही मिळत नव्हती. पण शोध चालू होता. कदाचित असं झालं असेल की एखाद्याने दुसऱ्याला असा फोन केला असेल की अरे ती पडू आजारी नाही मिळाली बरं का, पण लेझिम मिळाली मला. दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले, शेत करी मन प्रफुल्ल झाले, छन खळ खळ छन ढुम ढुम पटढुम, लेझिम चाले जोरात. कदाचित पहिली वेळ एकाने म्हणल्यावर दुसरी वेळ दुसऱ्याने म्हणली असेल, दोघांनी गायली सुद्धा असेल. असा अक्षय ऊर्जेचा स्रोत त्यातनं निर्माण झाला असावा. आणि म्हणून कदाचित हा शोध चालू राहिला. आणि ज्या प्रसंगाची अत्यंत आतुरतेने आणि अत्यंत औत्सुक्याने संबंध मराठी म्हणजे जगातली मराठी लोक वाट पाहत होते ना, तो प्रसंग अखेरीस घडला आणि कविता सगळीच्या सगळी मिळाली. मगाशी जो उल्लेख झाला ना तो अगदी बरोबर आहे. भानुदास या टोपण नावानेच ही कविता लिहिली आहे, पण या कवींचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी विनायक पोटे. आणि प्रसंग असा घडला की मी सांगतोय कशाला, आपण पाहूच या काय घडलं ते. नकोच जाणे मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, मऊ मऊ गाठी जावयाला, छैनच सारी मौज हीच वाटे वारी, पडू आजारी मौज हीच वाटे भारी. आजी माफ करा, आपला परिचय नाही आहे, पण ही जी कविता तुम्ही म्हटली आता ती पडू आजारी. हा, तुम्हाला सगळी येते? येते, हा. पण कडव्यांचा क्रम तसाच येईल असं काही सांगता येणार नाही. ही चालेल चालेल, मला त्याचे शब्द पाहिजे होते. बरं. मला सांगता, मी लिहून घेऊ? घ्या. एक मिनिट. हा.
हां सांगा. हा घ्या. पडवा जारी मौज हीच वाटे भारी. आजी हे सगळ्यांना येतंय. मला कडव्यांचे शब्द पाहिजे. घ्या लिहून. मिळेल सांजा साबुदाणा हॅलो. वंदना जोगळेकर आहेत का? हा बोलतीये. कोण बोलतंय? मॅडम मी दीक्षित बोलतोय. दीक्षित साहेब. मॅडम पडू आजारी कविता मिळाली. सगळीच्या सगळी कविता अरे मिळाली. वा, काय सांगताय? मी माझ्या हाताने लिहून घेतली मॅडम. अभिनंदन तुमचं. धन्यवाद. खरंच एकदाचा शोध संपला तर. अगं हो हो हो, शोध संपला इथपर्यंत ठीक आहे, पण ती कविता मिळाली कशी हे तर सांगशील? अरे ते आपले दीक्षित साहेब आहेत ना. हा, ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयवाले. हा तेच ते एका ठिकाणी कामा करता गेले होते. हा. तेव्हा शेजारच्या घरातून त्यांनी आवाज ऐकला. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. हो, पण होतं कोण तिथे? अगं त्या शेजारच्या घरात की नाही एक अतिशय वृद्ध अशा आजी होत्या. वृद्ध आजी होत्या आणि त्यांना सगळीच्या सगळी कविता आठवत होती. कमालच आहे. हे पण सगळी कविता मिळाली का? म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कडव्यांचा क्रम अचूक? नाही, आधी वाटत होतं कडव्यांचा क्रम उलट सुलट आहे का नाही, पण नाही, अगदी कविता अगदी बरोबर आहे. वा वा वा, म्हणजे सगळी कविता मिळाली तर. बाई बाई, किती महिने शोध चालला होता. माझा जीव तर अगदी भांड्यात पडला. आता ताबडतोब महेशला फोन करते. हॅलो. हॅलो. हा महेश आहे का? हो. महेश भाग्यश्री बोलतीये. पडू आजारीचे सगळे हो, शब्द मिळाले. सगळे शब्द क्या मिळाले. बात आहे. म्हणून सगळे शब्द मिळाले का? पडवा जारी मौज हीच वाटे भारी. पडवा जारी मौज हीच वाटे भारी. नकोच जाणे मग शाळेला काम कुणी सांगेल न मला. नकोच जाणे मग शाळेला काम कुणी सांगेल न मजला. मऊ मऊ गावी जावयाला, मऊ मऊ गावी जावयाला. चैनच सारी मौज हीच वाटे भारी. पडवा जारी
कल्पक पुणे निर्मित शोध कवितेचा संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन महेश पाटणकर. साथ संगत सिंथेसायझर अनिरुद्ध देसाई. तबला श्रीनंद मेंदळे. हार्मोनियम सिद्धा पाटणकर. प्रकाश योजना हर्षद लिमये. तंत्र विकास शिदये. वेशभूषा तुलसी पाटणकर. या आनंद यात्रेत सहभागी झालेले रंगमंचावरचे कलाकार गौरी गोळे लिमये, भाग्यश्री भागवत, श्रुती नावडीकर, अनुराधा पाठक, वंदना जोगळेकर, धनंजय दीक्षित, विजय केळकर आणि महेश पाटणकर. कल्पक पुणे निर्मित शोध कवितेचा